वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्म. स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत नागरी हक्क संरक्षण कायदा, त्याचा पार्ट 2 आपण या ठिकाणी बघत आहोत. पार्ट 1 मध्ये आपण नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 याची सर्व थेअरी या ठिकाणी आपण डिस्कस केलेली आहे. ठीक आहे. आणि आता पार्ट 2 मध्ये आपण त्याच्यावरती आलेले MPSCच्या मुख्य परीक्षांना विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. 2012 पासून तर 2019 पर्यंतचे सर्व काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही जर आधी पार्ट 1 व्हिडिओ कंप्लीट केला नसेल तर आधी तुम्ही पार्ट 1 वाला व्हिडिओ कंप्लीट करा, थेअरीवाला पार्ट पूर्ण करा, त्याच्या नोट्स काढून घ्या आणि लगेचच हा पार्ट 2 वाला व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ओके. तर सुरू करूया पार्ट 2. ठीक आहे. पहिला क्वेश्चन घेऊ. याच्यामध्ये काय दिलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चनकडे लक्ष द्या. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार हॉटेल या संज्ञेची व्याख्या कलम डॅशमध्ये दिलेली आहे. आता हॉटेलच्या व्याख्या आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. कोणत्या कलममध्ये दिलेली हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या स्लाइड्सवरती जाऊ. आय होप तुम्ही याच्या नोट्स काढल्या असतील तर हे खूप सोपं होऊन जाणार आहे. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघू शकता. ठीक आहे. हॉटेलची व्याख्या बघा. हॉटेल उपाहारगृह याची व्याख्या कुठे दिलेली आहे? 2AA मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण हे लिहिलेलं होतं आणि समजा आपण हे लक्षात ठेवलेलं आहे. ठीक आहे. परत वाचून आपण हे लक्षात ठेवू तर आपल्याला हा क्वेश्चन जमणार आहे. ठीक आहे. 2AA याचा आन्सर राहील. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला विचारलेला आहे हा प्रश्न आणि हा खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम डॅशनुसार राज्य शासनाला सामूहिक द्रव्यदंड बसवण्याची शक्ती प्रदान केलेली आहे. शक्ती म्हणजे इथे पॉवर लक्षात घ्यायचं. ठीक आहे. हा त्यांनी ट्रान्सलेट केलेला आहे. तर मग त्यांचं काय म्हणणं आहे या क्वेश्चनमध्ये की राज्य शासनाला सामूहिक दंड बसवण्याची पॉवर कोणत्या सेक्शनने दिलेली आहे. ठीक आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला विचारलेला होता हा क्वेश्चन. ठीक आहे. तर बघा इथे दिलेलं आहे 9, 10, 10C आणि वरीलपैकी कोणतेही नाही. ठीक आहे. तर आता आपण बघू सामूहिक दंड आपण कोणत्या याच्यात लिहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही नोट्स काढले असतील तर बघा त्याच्यामध्ये सामूहिक दंड कुठे दिलेले आहे? 10A मध्ये दिलेले आहे. बरोबर. इथे आपण दडदडीत मेन्शन केलं आहे सामूहिक दंड आकारणी कोण करू शकतं? राज्य सरकार. इथे ते पण आपण कीवर्डला हायलाईट केलं होतं. ठीक आहे. गुन्हेगाराला जर गावाने किंवा समाजाने आश्रय दिला तर संपूर्ण समाजाला किंवा गावाला सामूहिक दंड बसवण्याचे प्रयोजन आहे 10A मध्ये. ओके. आता ऑप्शनमध्ये बघा काय आहे. ऑप्शनमध्ये 9 आहे, 10 आहे, 10C आहे. 10A दिलं आहे का? नाही. मग त्याच्यामुळे इथे वरीलपैकी नाही पण आहे. मग त्याच्यामुळे आपला आन्सर येईल वरीलपैकी नाही, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. बघा खूप सोपे प्रश्न असतात. फक्त आपल्याला गरज आहे की आपण कायद्याचे प्रोव्हिजन शॉर्टमध्ये लिहून परत त्या वाचायची. त्या एकदा लक्षात राहिल्या की मग काहीच अडत नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. आता दखल घेणे कॉग्निझेबल. ठीक आहे. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं पण होतं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 18ला विचारलेला आहे. तर कोणाला अधिकार आहे तो? तर बघा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना तो अधिकार आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. त्याच्यामुळे पहिलंच ऑप्शन आहे. आपण पुढचे वाचलेही नाही. ठीक आहे. तुम्हाला हवं तर मी दाखवून देतो. हे बघा दखल पात्र गुन्हा 15 मध्ये दिलेले आपण आणि 15 मध्ये वर्ग 1 न्यायदंडाधिकारी. ठीक आहे. तिथेच याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणतात किंवा फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पण म्हणतात. तर या व्यक्तीला अधिकार दिलेला आहे. ओके. तर तोच क्वेश्चन आला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा थोडा मोठा वाटतो पण खूप सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. हे इतकं मोठं वाटतं ना तर कधी मुलं याच्यातच घाबरून जातात की 4-4, 5-5 ओळीचाच प्रश्न आहे. मग ते वाचूनच घाबरून जातात आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न नाही करत. आता तुम्ही एकदा वाचा. खूप सोपं आहे. वाचलं आपल्याला लक्षात येईल याच्यात काय विचारलेलं आहे. ठीक आहे. बघा. नागरी संरक्षण. आता हक्क राहिलं यांचं टाईप करायचं. ठीक आहे. नागरी हक्क संरक्षण 1955 नुसार सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व ज्या शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्याच वेळी, त्याच दिवशी आणि त्याच अटींवर, त्याच शर्तींवर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणावरून, बघा त्यांनी कारण पण दिलेले आहे, असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करून देण्याचे जे कोणी नाकारेल त्याला कमीत कमी डॅश व जास्तीत जास्त डॅश इतक्या मुदतीच्या कारावासाची व कमीत कमी डॅश व जास्तीत जास्त डॅश अशा द्रव्यदंडांसह शिक्षा पात्र होईल. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की कमीत कमी किती शिक्षा आहे आणि जास्तीत जास्त किती शिक्षा आहे ते दोन्ही पण या ठिकाणी त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे.
तर बघा आपण काय लक्षात ठेवलं होतं की कमीत कमी 1 महिना शिक्षा आहे आणि जास्तीत जास्त 6 महिने शिक्षा आहे, आणि कमीत कमी 100 रुपये दंड आहे आणि जास्तीत जास्त 500 रुपये दंड आहे, हे आपण लक्षात ठेवलं होतं. आणि फक्त एकच गोष्ट अशी होती ज्याच्यामध्ये कमीत कमी 3 महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त 6 महिने शिक्षा होती. ती कोणती? की एखाद्या अस्पृश्य व्यक्तीला एखादं काम सक्तीने करायला लावणे, त्याच्यातच मिनिमम शिक्षा थोडीशी जास्त होती. बाकी सगळ्या गुन्ह्यांमध्ये या कायद्याअंतर्गत मिनिमम शिक्षा आहे ती ठरलेली आहे 1 महिना ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये दंड. त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, याच्यात दिलेले 1 महिना मिनिमम, मॅक्सिमम 6 महिने, 100 रुपये मिनिमम दंड आणि मॅक्सिमम 500 रुपये दंड. हा विचारलेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये. ओके, तर बघा सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट बघा, नागरी संरक्षण अधिनियम याच्या अंतर्गत दुकान या शब्दाचा अर्थ काय? ठीक आहे, दुकान या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. मग दुकानमध्ये काय काय येऊ शकतं? आता बघा, दुकानमध्ये खूप ब्रॉडर येणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, तिथे जरी आपण 2च कीवर्ड लिहिलेले असले तरी एक लक्षात ठेवा की काही ब्रॉडर गोष्टी या ठिकाणी येणार आहे. जिथे घाऊक माल विकला जातो अशी जागा, यस, हे सुद्धा येईल. जिथे किरकोळ माल विकला जातो अशी जागा, ते पण येईल. ठीक आहे, म्हणजे होलसेल आणि रिटेल दोन्ही पण येणार दुकान. फेरीवाला किंवा विक्रेता यांच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यांच्यामधून जिथे माल विकला जातो असे स्थान, ते सुद्धा येईल. धुलाई घर म्हणजे जिथे कपडे धुतले जातात. ठीक आहे, वॉशरमॅनचं आपलं जे असतं ते, तर ते सगळं याच्यामध्ये येईल. ओके, तर मग याच्यानुसार जर आपण गेलो तर सगळे या ठिकाणी जागेच्या व्याख्यात येतं आणि आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. ओके, तर दुकानच्या जागेच्या नाही, दुकानच्या व्याख्येमध्ये हे सर्व येतं. ठीक आहे, नेक्स्ट बघू. नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम 1955 मधील भारतातील कोणत्या अनिष्ट सामाजिक प्रथेचे निर्मूलन करतो? म्हणजे हा अधिकार कोणती सामाजिक प्रथा निर्मूलन करतो? बघा, वेठबिगारी करतो का, बालविवाह करतो का, सती करतो का? नाही, हा करतो अस्पृश्यता निवारण. ठीक आहे, अस्पृश्यता निर्मूलन. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 विचारलाय. बघा, हा तर खूप सोपा होता. हा बेसिक ज्याला थोडीशी आयडिया आहे त्याला पण तो जमला असता, डिटेल प्रोव्हिजन माहिती नसत्या तरी. पुढचा क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या की हे बघा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार पुढील विधानांचा विचार करा. हा कायदा जम्मू काश्मीर खेरीज संपूर्ण भारताला लागू आहे. बघा, जम्मू काश्मीर खेरीज विचारले म्हणजे जम्मू काश्मीर वगळून. ठीक आहे, एक्सेप्ट जम्मू काश्मीर. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होतो. तर असं काय आहे का? नाही, रॉंग. आणि स्थान या शब्दामध्ये तंबूच्या व्याख्येचा समावेश होतो. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, आता हे जरी आपण एक्सप्लिसिटली बघितलं नसेल तर त्याच्यामध्ये तंबूसुद्धा येतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघू आपण जम्मू काश्मीरसाठी आपण काय लिहिलेले. इथे बघा, हे बघा, 1च्या 2 प्रोव्हिजन सबसेक्शन 2 मध्ये 1-2 मध्ये संपूर्ण भारतभर हा आधीपासूनच लागू आहे. म्हणजे 1955 पासूनच हा संपूर्ण भारतभर लागू आहे. इथे जम्मू काश्मीरला वेगळं असं धरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपलं रॉंग आहे. आणि दुसरं स्टेटमेंटमध्ये काय आहे, तर जागेच्या व्याख्येमध्ये आपण दिलेले घर, इमारत इत्यादी. तर इत्यादीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इत्यादी म्हणजे हे ब्रॉड येणार आहे. ठीक आहे, याच्या आधीचा क्वेश्चन पण आठवा. दुकानच्या व्याख्येमध्ये मी केस करताना प्लस इत्यादी सांगितलं होतं, म्हणजे इत्यादीमध्ये खूप ब्रॉड येणार आहे. ठीक आहे, तर मग इत्यादीमध्ये त्यांनी तंबूसुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, तंबू असतो ना आपला, तर तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. हवं तर तुम्ही तो इथे अपडेट करून घ्या. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये इथे तुम्ही लिहून घ्या तंबू, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील चांगल्या रीतीने. ठीक आहे, आणि इथे केस करताना याच्या जागेमध्ये तुम्ही असं पण लिहू शकता, पुढे रिटेल, होलसेल हे सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, किंवा धुलाई घर. ठीक आहे, म्हणजे कसं तुमच्या नोट्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला धरून अपडेट होऊन जातील. ठीक आहे, मी हवं तर मी जे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेल त्याच्यात ते चेंजेस करूनच देईल. ठीक आहे, आत्ता जरी मी ते चेंज नसतील केले तरी. ओके, मग याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 2, अ चूक आणि ब बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार अनुसूचित जाती याला भारतीय संविधानाच्या खंड डॅश अनुच्छेद डॅश नुसार त्याला नेमून दिलेला अर्थ आहे. आता हे आपण बघितलंय 24 आणि 366 मध्ये अनुसूचित जाती दॅट इज शेड्यूल कास्ट यांची डेफिनेशन दिलेली आहे संविधानामध्ये. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 4. हे आपण कुठे दिलं होतं? हे बघा,
DB मध्ये दिलं होतं. ठीक आहे, इथे तुम्ही DB सुद्धा लक्षात ठेवा, कारण पुढच्या वर्षी आपल्याला DB काय अशी सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. जर AA आलेला आहे तर DB सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, एक सेकंड. हां, ओके, क्लिअर आहे. तर ते चॅप्टर 24 366 नंबरचं आर्टिकल याच्यामध्ये ते दिलेलं आहे. मग त्याचा पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे त्या क्वेश्चनचं. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत कोणत्याही दलित महिलेचा सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी ती अस्पृश्य आहे या कारणासाठी प्रवेश निषिद्ध केल्या असल्यास कोणती शिक्षा नेमून दिलेली आहे? शिक्षा तुम्हाला सांगितली मी, शिक्षा कॉमन आहे. 1 ते 6 महिन्याचा कारावास, 100 रुपये ते 500 रुपयाचा दंड. बरोबर, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही लक्षात ठेवण्यासारखं गरज नाही. पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर आहे. फक्त एकच अशी गोष्ट आहे जिथे मिनिमम शिक्षा 3 महिने ते 6 महिने कारावास आहे. ठीक आहे, इथे 3 आहे त्या ठिकाणी. ती कोणतीही सक्तीने काही काम करायला लावलेस, बाकी सगळ्यांमध्ये हीच शिक्षा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार विशिष्ट कृत्य हे कायद्यानुसार गुन्हा आहे हे गृहीत धरण्यासाठी सदर कृत्य हे अस्पृश्यतेच्या हेतूने केलेले असावे. ठीक आहे, आता हे प्रत्येक प्रोव्हिजनमध्ये आपण वाचलेलं आहे की ते अस्पृश्यतेच्या हेतूनेच केलेले असावे तरच ते गुन्हा ठरेल, नाही तर नाही गुन्हा ठरणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये काय दिलेलं आहे बघा. च्या तरतुदीनुसार खालील कोणती कृत्य अपराधे ठरतील? आता खालीलपैकी कोणते अपराध ठरतील? क्ष याने म्हणजे एक्स पर्सन याने आपल्या परसदारी असलेल्या खाजगी विहिरीचे पाणी घेण्यास विशिष्ट जातीच्या लोकांना मनाई केली. ठीक आहे, आता बघा, खाजगी विहिरीचं पाणी तो इतर लोकांना नाही देऊ शकत जर त्याची खाजगी विहीर आहे तर, पण त्या ठिकाणी विशिष्ट जातीचा उल्लेख आला ना, मग तू जातीच्या आधारावर भेदभाव नाही करू शकत. ठीक आहे, तो व्यक्ती असं म्हणू शकतो की मी कोणालाच देणार नाही कारण माझी प्रायव्हेट विहीर आहे. बरोबर, पण त्याने जर असं म्हटलं की मी या जातीच्या लोकांना देईल आणि या जातीच्या लोकांना देणार नाही, तर मग ते या ठिकाणी या कायद्याअंतर्गत अपराध ठरेल. ठीक आहे, म्हणून पहिला सुद्धा अपराध आहे. नेक्स्ट, रस्त्यावरील केश कर्तनालयात म्हणजे सलूनमध्ये विशिष्ट जातीच्या लोकांना किंवा धर्माच्या लोकांना प्रवेश नाकारला तर हे सुद्धा या ठिकाणी गुन्हा ठरेल. जातीच्या कारणावरून शाळेने काही विद्यार्थ्यांची वेगळी तुकडी केली. ठीक आहे, तर हा सुद्धा गुन्हा ठरेल, असं नाही करू शकत आपण. क्षने विशिष्ट जातीतल्या व्यक्तीशी विवाह केल्यामुळे क्ष आणि त्याच्या कुटुंबियांना जातीबाहेर टाकले, हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा ठरणार आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्याने इंटरकास्ट मॅरेज केलं आणि तर समजा त्याच्यात कोणीतरी अप्पर कास्ट आहे आणि कोणी लोअर क्लास आहे. ठीक आहे, तर मग त्या अप्पर कास्टवाल्या लोकांनी त्याला जातीतनं बाहेर काढलं कारण तू वेगळ्या जातीमध्ये विवाह केला असं म्हणून. तर हे सुद्धा 4ही कृत्य या ठिकाणी अपराध ठरणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 4. 4ही कृत्य अपराध ठरते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील गुन्हे हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे? आता स्वरूप विचारलंय गुन्ह्यांचं. दखलपात्र आणि त्वरित चालवण्यायोग्य. ठीक आहे, आता हे पहिलंच ऑप्शन याचं करेक्ट आहे जे आपण वाचतोय, कारण हे असेच आहे, दखलपात्र आहे आणि त्वरित चालवण्यायोग्य. इथे मी या ठिकाणी दिलेलं होतं. ठीक आहे, संकीर्णमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये आपण घेतलेलं होतं. दखलपात्र आहे म्हणजे कॉग्निझिबल आहे आणि त्वरित चालवण्याजोगे म्हणजे काय, संक्षिप्त ट्रायल म्हणजेच काय, समरी ट्रायल घेण्याजोगे आहे. तर तेच तिथे विचारले. खालचे ऑप्शन बघून घेऊ आपण ते कसे रॉंग आहे. अदखलपात्र आहे का? नाही, रॉंग. आपापसात समझोता होण्यासारखे. ठीक आहे, म्हणजे काय, तर कंपाऊंडेबल आहे का? ठीक आहे, समझोता होण्यासारखे. इथे काय म्हटलं आपण, वाचा, नॉन कंपाऊंडेबल, समझोता न होण्यासारखे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग ठरतं. आपापसात समझोता न होण्यासारखे. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट या ठिकाणी ट्रू ठरतं. ओके, पण मग आता बघा, राज्यसेवावाल्यांचं हे कसं असतं, कधी कधी असे पण गडबड करतात. हे दोन्ही ट्रू आहे तसं बघितलं तर. ठीक आहे, आणि पण ऑप्शनमध्ये दोघांपैकी एकच निवडायचं आहे. ठीक आहे, तर आयोगाने याचा आन्सर पर्याय क्रमांक 1 दिलेले आहे. ठीक आहे, हे समझोता न होण्यासारखे पण आहे, पण आयोगाने याचं आन्सर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आणि तो क्वेश्चन कॅन्सल झालेला नाही आहे. ओके, येतं का लक्षात? तर कधी कधी असे पण गडबड होते, तर त्याच्यामुळे आपण थोडंसं आपलं भान थोडंसं लक्षात ठेवायचं आणि ह्या दोघांपैकी एक मारायचं. ठीक आहे, समजा तुमचं कन्फ्युजन झालं तर ह्या दोघांपैकी जे ट्रू आहे ना त्याच्यापैकी एक करू शकता आणि शक्यतो जे ट्रू आहे त्याच्यातलं वरचं करू शकता. ठीक आहे, म्हणजे जो वरचा ऑप्शन राहील. ठीक आहे, पहिला ऑप्शन, कारण हे कम्प्युटर मशीनमध्ये हे तुमचे पेपर स्कॅन होता तर तिथे पहिला ऑप्शन ट्रू असलं की ते पुढचं बघणार पण नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे अशी केस जर तयार झाली तर शक्यतो जे पहिलं असेल ते मारा. ठीक आहे, म्हणजे जे 2 योग्य आहे त्याच्यातलं जे वरती असेल ते तुम्ही आन्सर म्हणून मारू शकता. ठीक आहे, अशी कधी कधी गडबड करता आयोग.
पुढचा क्वेश्चन बघा, राज्य मानव अधिकार अध्यक्षपदी पुढीलपैकी कोण असू शकतं. आता हा क्वेश्चन ना तसा या टॉपिकशी रिलेटेड नाही आहे, पण मी ज्या पुस्तकातनं हे प्रश्न स्कॅन केलेले आहेत त्याच्यात तो एक याच्या खाली होता, त्याच्यामुळे तो या ठिकाणी येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे ते पुढीलपैकी असू शकतात. आता हे ठीक आहे, हे आपल्याला माहीत नाही, सोडून द्या विषय. ओके. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955च्या डॅश कलमानुसार अस्पृश्यता निवारणातून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. आता बघा याच्यात काय, राज्य सरकारचे कर्तव्य. ठीक आहे, आता हे आपण वाचलेलं आहे, हे कोणत्या सेक्शन अंतर्गत आहे तो क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, बघा 15A मध्ये आपण वाचलं होतं, मी तुम्हाला इथे अंडरलाईन पण करायला लावलं होतं राज्याला. ठीक आहे, तर मग 15A याचा आन्सर आहे. ओके, याचा आन्सर आहे 15A, पर्याय क्रमांक 4. त्यांनी राज्य सरकारचं कर्तव्य विचारलं होतं. पुढचा क्वेश्चन बघू. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम डॅशनुसार माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा लागू होते. मग आता इथे शिक्षा विचारली आहे माल विकण्यासाठी. ठीक आहे, मग आता ते आपण बघू, दुकानांसाठी किंवा सेवा देण्यासाठी किंवा माल विकण्यासाठी. तर ते कोणत्या याच्यात दिलेलं आहे बघा, वस्तू विकण्यास किंवा सेवा देण्यास नकार दिल्यास शिक्षा. हे कुठं दिलेलं आहे, सेक्शन 6 मध्ये. ठीक आहे, सेक्शन 6 मध्ये दिलेलं आहे, तेच आपला आन्सर आहे, सेक्शन 6. ठीक आहे, सेक्शन 6 कुठे, पर्याय क्रमांक 3, सेक्शन 6. ओके, आता बघा हे आपण असं पुढे मागे जाऊन का करतोय, कारण तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्या सोर्समधनं करतोय त्याच्यातनं क्वेश्चन कसे येत आहे. ठीक आहे, आणि तुम्ही नोट्स जर 2दा वाचल्या ना, किंवा एकदा व्हिडिओ करून 2दा जरी नोट्स वाचल्या तरी हे सफिशियंट राहणार आहे, किंवा परत एकदा मेसच्या आधी तुम्ही हे व्हिडिओ करू शकता रिव्हिजन म्हणून. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 16A अन्वये ज्या व्यक्तीला या अधिनियमाखाली शिक्षापात्र एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा डॅश वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला अपराधी परिवीक्षा अधिनियम. ठीक आहे, अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958च्या तरतुदी लागू होणार नाही. ठीक आहे, समजतंय का. इथे काय यांना म्हणायचं, अपराधी परिवीक्षा अधिनियम म्हणजेच तो ऍक्ट आहे ज्याला आपण इकडे या ठिकाणी लिहिलेलं आहे, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट. ठीक आहे, यालाच अपराधी परिवीक्षा अधिनियम म्हणतात. ठीक आहे, ज्यांना मराठीत हवं आहे त्यांनी इथे लिहून घ्या 16A मध्ये अपराधी परिवीक्षा अधिनियम, अपराधी परिवीक्षा अधिनियम, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट. तर आता त्यांनी काय म्हटलंय की कोणत्या सेक्शन अंतर्गत हे त्यांनी म्हटलेलं की 14 वरील वर्षांना, 14 वयावरील व्यक्तींना हे लागू होणार नाही. ठीक आहे, तर त्याचा आन्सर आहे 14. बरोबर, सेक्शन नाही विचारलंय तर किती वय आहे ते विचारले, तर याचं पर्याय क्रमांक 2 आन्सर आहे. ओके, बघा आता पुढचा क्वेश्चन. नागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देणाऱ्या व्यक्तीस पुढील कोणती शिक्षा आहे. गुन्ह्यास दिली जाणारी शिक्षा एवढी शिक्षा. ठीक आहे, आता हे पण आपण वाचलेलं आहे, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघू शकता, जेवढी गुन्ह्याला शिक्षा आहे तेवढी शिक्षा त्याला मिळते. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 2क अन्वये नागरी हक्क याचा अर्थ संविधानाच्या डॅशद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपर्जित होणारा कोणताही हक्क आहे. तर मग यांनी काय म्हटलंय की नागरी हक्क म्हणजे काय एक्झॅक्टली, तर ते त्यांनी विचारले. ठीक आहे, 2क मध्ये डेफिनेशन दिली, म्हणजे 2C मध्ये दिलेली. मग त्याच्यात काय दिलेलं होतं बघा की आर्टिकल 17 मध्ये जे अधिकार प्राप्त झालेले आहे त्याच्यातून जे हक्क मिळालेले आहे ती डेफिनेशन येते. ठीक आहे, आता बघा मी जे तुम्हाला क आणि ए मधला फरक करायला लावतो ना, बघा आता इथे कसं कन्फ्युजन झालं. तिथे 2क दिलं होतं, आपण डोक्यातनं काय घेतलं ते 2C, पण आयोगाला काय अपेक्षित आहे 2क म्हणजे, कारण ते हे ह्या ABCDला क ख ग नुसार मोजत आहे, त्यांना 2A अपेक्षित आहे. समजलं का. मी जे तुम्हाला इतके दिवस इंग्लिशमधनंच करा असं करायला सांगतो ना, त्याचं हे कारण आहे. मग इथे काय म्हटलेलं आहे, कलम 17 नुसार अस्पृश्यता निर्मूलन झाल्याने मिळालेले हक्क. समजलं, परत दाखवून देतो तिथे, बघा तुम्ही कशी गडबड करतात ते. 2Cला आपला कॉमन सेन्स काय म्हणतो, 2Kला आपला कॉमन सेन्स 2C म्हणतो, पण आयोग त्याला 2A म्हणत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे इंग्लिशमधनं वाचलं तर बेनिफिशियल राहील. मग याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 17 आर्टिकल 17. नागरी हक्क संरक्षण अधिनियमाच्या 1955च्या तरतुदीनुसार खालील विधानांपैकी योग्य विधाने निवडा. PSI मुख्य 2016ला विचारलेला आहे. ठीक आहे, या कायद्या अंतर्गत असलेली सामुदायिक दंडाची तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे, असं 2016ला यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर वरील कायदा हा वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता. आता जरी आपल्याला पहिलं माहीत नाही आहे तर आपल्याला दुसरं माहिती आहे की वरील कायदा वेगळ्या नावाने पास करण्यात आला होता. पहिले याचं नाव काय होतं, अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट. ठीक आहे, अस्पृश्यता गुन्हेगारी कायदे असं त्याचं नाव होतं. तर त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे. मग सेकंड ट्रू असल्यामुळे कोणतं आपले ऑप्शन इलिमिनेट होता, हे इलिमिनेट होतं आणि हे इलिमिनेट होतं, कारण सेकंड ट्रू आहे. आणि आता बघा, हे सामुदायिक दंडाची तरतूद रद्द करण्यात आली आहे का, तर नाही, ती आपण बघितली, ती प्रोव्हिजनमध्ये आहे. मग त्याच्यामुळे पहिलं रॉंग आहे. मग पहिलं रॉंग आहे तर मग पहिलं असत्य आणि दुसरं सत्य. मग याच्यामुळे याचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 1. ओके, नेक्स्ट. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या 6 अन्वये सामान्य व्यवहार क्रमानुसार ज्या व्यक्तींना ज्यावेळी माल दिला जातो. ठीक आहे, आता बघा, हा क्वेश्चन मी तुम्हाला असंच्या असं इकडे दाखवतो. म्हणजे ते तेच विचारले की जिथे व्यवहार दिला जातो तिथे जर अस्पृश्यतेच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीला सेवा किंवा माल विकण्याचे जर कोणी नाकारत असेल तर कमीत कमी व जास्तीत जास्त इतक्या मुदतीचा कारावास व कमीत कमी व जास्तीत जास्त इतक्या मुदतीचा दंड याच्यासाठी तो प्राप्त होईल. तर मग तिथे काय आपलं 1 महिना ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये दंड. ठीक आहे, हे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा, हा कधी आलेला, PSI मुख्य परीक्षा 2016ला. ठीक आहे, आता बघा 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 हा प्रश्न वाचा. ठीक आहे, म्हणजे बघा, PSI 2016ला आलेला प्रश्न पुढच्या वर्षीच्या राज्यसेवेला विचारलेला आहे, असा आयोगाचा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करण्याचा फायदा. ठीक आहे, म्हणजे कोणी समजा 2017ला राज्यसेवेची मुख्य परीक्षा देत असता आणि त्याने मागच्या वर्षीचे पेपर करून गेला असता. ठीक आहे, तर मग त्याने हा क्वेश्चन केलाच असता. ठीक आहे, मग हा क्वेश्चन जर त्याने केला असता तर याचा आन्सर त्याने लक्षात ठेवला असतं. मग त्याचा तो क्वेश्चन लगेच त्या ठिकाणी एक क्वेश्चन जागीच फिक्स झाला असता. हा समजलं का, कारण जसेच तसा ऑप्शनमध्ये सुद्धा चेंज नाही, फक्त इथे त्यांनी आकडे ना डिजिट्सच्या फॉर्ममध्ये दिले आणि तिकडे अक्षरांच्या फॉर्ममध्ये आकडे दिलेले. ठीक आहे, हे बघा, इथे अक्षरांच्या फॉर्ममध्ये आणि तिकडे डिजिट्स आहे, बाकी सगळं सेम आहे, एवढंच बदल आहे. ठीक आहे, तर मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे फायदे. बघा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955मध्ये याकरिता शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे, कशा करताय, व्यक्तीला इस्पितळात दाखल करून घेण्यास नाकारले. ठीक आहे, म्हणजे काय, सेवा देण्यास नाकारले तर याला शिक्षेची तरतूद आहे का, यस. वस्तूंची विक्री करण्यास किंवा सेवा पुरवण्यास नाकारले, यस. अस्पृश्यतेवरून उत्पन्न होणारे इतर अपराध. ठीक आहे, यस, हे तिन्ही पण आहे. मग त्याच्यामुळे याचा आन्सर येईल वरीलपैकी सर्व. ठीक आहे, नेक्स्ट. अस्पृश्यता गुन्हे अधिनियम. ठीक आहे, मग आता हे जुनं नाव त्यांनी सांगितलंय. मध्ये दुरुस्ती व त्याचे नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे नाव कोणत्या वर्षी करण्यात आले. बघा, आता इयर विचारलंय, इयर आणि तारीख मी तुम्हाला सांगितली होती 1976. आपल्याला लक्षात ठेवायची, याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, याच्यात नाव कधी चेंज झालं हे आपल्याला विचारलं आहे आणि हे आपण पहिल्याच स्लाईडवरती मेन्शन केलेलं होतं. बघा, पास झालेला होता तेव्हा त्याचं नाव होतं अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट, अस्पृश्यता गुन्हेगारी अधिनियम, आणि त्याचा लेटर रिनेम्ड ॲज प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट, नागरी हक्क संरक्षण अधिनियम ऑन 2 सप्टेंबर 1976. आता हे त्यांनी इयर विचारलं ना याच्या आधी, तर नेक्स्ट पुढच्या वर्षीच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये ते डेट पण विचारू शकतं की हे कोणत्या वर्षी पास झालं. त्याच्यामुळे ही डेटसुद्धा पाठ करून ठेवा, कामात येईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाच्या आधारावर नियमित करण्यात आलेला. कोणत्या याच्यावर केला आहे सांगा तुम्ही. 17, ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी. पर्याय क्रमांक 2 त्याचा आन्सर आहे. जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून नवीन खोदलेल्या हापशीचे पाणी घेण्यास मनाई केली तर खालीलपैकी कोणता अधिनियम योग्यरित्या वापरता येईल. कोणता वापरता येईल, नागरी हक्क संरक्षण अधिनियम. ठीक आहे, एखाद्याला तुम्ही पाणी घेण्यास सार्वजनिक पाणवठा असेल तिथनं मनाई करताय तर हा या ठिकाणी वापरता येईल. नेक्स्ट आहे, अस्पृश्यतेच्या आधारावर सामाजिक व धार्मिक अक्षमता प्रस्थापित करणे या गुन्ह्यासाठी कायद्यात कोणत्या शिक्षेची तरतूद आहे. कोणत्या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे, मग आता बघा, सामाजिक निसमर्थता आणि धार्मिक निसमर्थता. धार्मिक निसमर्थता होतं पर्याय सेक्शन 3 आणि सामाजिक निसमर्थता होतं सेक्शन 4. तर हे कोणत्या कायद्यात होते, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. ठीक आहे, पहिलंच ऑप्शन आहे याचं. आपल्याला कायदाच विचारला होता डायरेक्ट की हे कोणत्या कायद्यात आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार गुन्ह्यास सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस पुढील केवढी शिक्षा होते. गुन्ह्यास असलेली शिक्षा, बरोबर, तेवढी शिक्षा त्याला होते. पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. आता बघा, हा PSI मुख्य परीक्षा 13ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता असाच प्रश्न मी तुम्हाला इकडे दाखवतो.
इथे बघा PSI मुख्य परीक्षा 2017ला आलेला आहे खालचा, ठीक आहे, गुन्हा एवढी शिक्षा, ठीक आहे. तर हे त्याचा आन्सर तेच होता आणि याचा आन्सर तेच आहे आणि पहिलंच आन्सर होतं त्याचं, पहिलंच ऑप्शन आन्सर होतं, ठीक आहे. म्हणजे 17ला रिपीट झाला आहे कुठला क्वेश्चन, जो 13त विचारला आहे. म्हणजे 4 वर्षांनी सुद्धा प्रश्न रिपीट होत आहे, ठीक आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, 4 वर्षांनी सुद्धा प्रश्न रिपीट होऊ शकतो, असं काही नाही की मागचा रिपीट होत नाही, ठीक आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप हे डॅश असते. काय असते? दखलपात्र असते. आता हे आपण अनेकदा बोललोय. कॉग्निझेबल असते. अदखलपात्र असते का? नाही. खूपच गंभीर असते का? नाही. खूप गंभीर सारखं पण नाही आहे, कारण त्याच्यात शिक्षा किती बघितली ना आपण, 100 ते 500 रुपये दंड आणि 1 ते 6 महिने कारावास, त्याच्यामुळे हे पण नाही, यापैकी नाही पण येणार नाही, ठीक आहे. मग दखलपात्र आहे, ओके. तर हे आपण हा आलेला होता PSI मुख्य परीक्षा 2012ला, ओके. तर बघा आता या ठिकाणी आपण सगळे क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहे, जे या कायद्यावरती 12 ते 19 मध्ये PSI राज्यसेवा या परीक्षांना, मुख्य परीक्षांना विचारलेली, ठीक आहे. आय होप तुम्हाला आता कायदा चांगल्यारीत्या समजलेला असेल आणि क्वेश्चन्स केल्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आला असेल, ठीक आहे. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करू शकता, तुमच्या मित्रांसोबत याला शेअर करू शकता, त्यांना सांगू शकता की आपलं एक नवीन चॅनल चालू झालं आहे, त्याच्यावरती कायदे सिरीज उपलब्ध आहे, तुम्ही बघा, असं तुम्ही त्यांना सांगू शकता. तुम्ही स्वतःही सबस्क्राईब करू शकता, इतरांनाही सांगू शकता आणि काही प्रश्न असल्यास किंवा अडचण असल्यास कमेंटही करू शकता, ठीक आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही सर्च करून जॉईन होऊ शकता. @e-स्वाध्याय करून तुम्हाला सर्च करायचं आहे टेलिग्रामला आणि त्या ठिकाणी या कायद्यांचे सर्व PDF आपण उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या ज्या लेक्चर स्लाइड्स ज्याच्यातनं मी शिकवलेले आहे ते त्या ठिकाणी PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहे, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आता सर्व समजलं असेल. आपले इथून पुढचेही व्हिडिओ बघा आणि इथून मागचेही व्हिडिओ बघा जर तुमचे काही राहून गेले असतील तर, ठीक आहे. आणि संपूर्ण कायदे सिरीज 10 कायदे आणि 20 लेक्चर्स हे कंप्लीट करा. मी तुम्हाला शुअरिटी देतो की तुमचे 15 मार्क कुठेच जाणार नाही, ठीक आहे. 15 मार्क राज्यसेवा GS2ला मुख्य परीक्षेला फिक्स करून घ्या, हे 20 व्हिडिओ करून, ओके. याच्या बाहेर एकही शब्द करू नका, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.